मित्रांनो, हे आहे एंट्री गेट। येथे आपल्याला एंट्री पास घ्यावे लागते। पर पर्सन 30 रुपये आणि कारचे 100 रुपये। नमस्कार मित्रांनो, मी शरद छलार परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत भंडारदऱ्याला कॅम्पिंगसाठी आणि आज रात्री इथंच आपण स्टे करणार आहोत या टेंटमध्ये। इथं बरेचसे टेंट लागलेले आहेत। मी तुम्हाला पूर्ण टेंट उघडून दाखवतो। येथे सिंगल, डबल आणि फॅमिली टेंट सुद्धा आहेत। असा आहे आमचा टेंट। मधून खूप छान आहे, स्पेस पण खूप मोठा आहे। दोघे जण आरामशीर झोपू शकता। वरती या ठिकाणी आमची कार पार्किंग केली आणि खाली डॅमला लागूनच आमचे टेंट आहेत समोर। आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत। नाश्ता आणि गरम गरम चहा। माझ्या पाठीमागे बघू शकता हा भंडारदरा डॅम। तुम्ही चारी बाजूने डोंगर आणि मध्ये हा भंडारदरा डॅम। हिरवी झाडे आणि थंड हवा इथल्या सौंदर्यात अधिकच भर टाकतात। भंडारदरा डॅम आणि रंधा धबधबा हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षक केंद्र आहेत। रंधा धबधब्याबरोबरच इतर अनेक मोठमोठे धबधबे इथं बघायला मिळतात। आणि ज्या ठिकाणी स्टे केलेले आहे त्या ठिकाणचे लाइटिंगचा झगमगाट। बार्बेक्यूची तयारी चालू झाली। व्हेजमध्ये पनीर आणि बटाटे आणि नॉन व्हेजमध्ये चिकन। शुद्ध आणि थंड हवा, काजवे, रातकिडे, जलचर प्राणी यांचा आवाज, वरती खुले आकाश, चांदण्या आणि जंगलात रात्रीची ही शांतता झोपाळ्यावर वेगळाच अनुभव देते। शांततेचा सुखद अनुभव घेतल्यानंतर फॅमिलीबरोबर बॅडमिंटन, फुटबॉल या खेळाचा आनंद लुटला। येथे एक मात्र बरं, मोबाईलला बिलकुल नेटवर्क नाही आहे। या धावपळीच्या जीवनात फॅमिलीसाठी थोडा वेळ काढून या अशा एकांतात आलं पाहिजे। पैसा सर्वस्व नसतं, त्याच पैशाचा उपयोग करून हे असं समाधानही घेता आलं पाहिजे। रात्रीचे 10 वाजले। डिनर आले, ते पण पूर्ण घरगुती। व्हेजमध्ये बटाटे, उसळची भाजी, डाळ भात, चपाती, निंबू, कांदा। नॉन व्हेजमध्ये चिकन, भात, चपाती आणि कांदा निंबू। थोड्याच वेळात डान्सचा कार्यक्रम होणार आहे, त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत। रात्रीचे 1 वाजले। मॉर्निंगला भेटू। गुड नाईट। शुभ सकाळ मित्रांनो। सकाळचे वाजले 6:30। सकाळच्या सूर्योदय बघण्याचा आनंद वेगळाच असतो। टाइमलेस लावतो, त्याचा आनंद घेऊ।
सकाळचा चहा नाश्ता, थोडं फोटो सेशन करू. चला आता बोटिंगचा आनंद घेऊ. भंडारदरा हे धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक पासून फक्त 70 किलोमीटर. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आदिवासी गाव आहे. हे निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे येथे. येथे जवळच रत्नगड आणि कळसुबाई शिखर आहेत. असा हा सूर्यास्त आणि ब्युटिफुल जागा. मित्रांनो, कॅम्पिंग विषयी थोडीशी माहिती देतो. येथे पर पर्सन 1200 रुपये लागतात. त्यात पहिल्या दिवशी 4 वाजता चेक इन होते. गेल्याबरोबर संध्याकाळी 5 वाजता चहा नाश्ता मिळतो. 7 वाजता कॅम्प फायर आणि बार्बिक्यू. नंतर 10 वाजता डिनर. त्याच्यात व्हेज नॉन व्हेज अनलिमिटेड. रात्री म्युझिक, सकाळी चहा नाश्ता, मग बोटिंग. नंतर 11 वाजता चेकआउट होते.